अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल की अप्पी अर्जुनचं नातं एक नवीन वळण घेताना दिसणार आहे. तर अप्पी अर्जुन जवळ येत असताना अमोल त्यांना एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न करेल. दीप्यासुद्धा अमोलला साथ देत असताना ते लवकरच एकत्र येताना दिसतील. मोना रुपालीला साथ देत असल्यामुळे तीसुद्धा त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. रुपाली अमोलच्या मनात अप्पीबद्दल गैरसमज निर्माण करेल की तुझ्या आईने तुझ्या बाबांपासून तुला लांब ठेवलं. तुझ्या आईने जर तुला 7 वर्ष लांब नेलं नसतं तर तू कधीच बाबांपासून लांब राहिला नसतास. तुझी आई एकमेव कारणीभूत आहे की तू तुझ्या बाबांना भेटू शकला नाहीस. त्या चिमुकल्याच्या मनात रुपाली गैरसमज निर्माण करून अप्पीपासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल. पण अमोल खूप प्रयत्न करून बाबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो हे रुपालीला माहीत नसल्यामुळे ती सातत्याने अमोलच्या मनात विष कालवत राहील. इकडे अमोल अप्पी अर्जुन एक सुखी कुटुंबाप्रमाणे वेळ घालवत असतात. पण अप्पी अर्जुनचं अजूनसुद्धा मिटलेलं नसतं. अर्जुनने अजूनसुद्धा अप्पीला माफ केलेलं नसतं. त्याच्या आईच्या खुनाबद्दल माहीत असतानासुद्धा त्याला सांगितलं नाही हे तो विसरू शकत नाही. आणि अप्पी अर्जुन एकमेकांना माफ करणारच असतात की इतक्यात आर्या अर्जुनवर लग्नासाठी दबाव टाकते. कारण तिला माहीत असते अप्पी आणि अर्जुनची आता जवळीक खूप वाढली आहे. आपण काही केलं नाही तर ते दोघं एकत्र येतील आणि आपल्याला त्या दोघांना बघण्याशिवाय काहीही पर्याय राहणार नाही. म्हणून आर्या वेगवेगळ्या पद्धतीने अर्जुनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार. तू माझ्याशी लग्न कधी करणार? ती आर्या आणि आर्याची आई घरी येऊन अर्जुनला सविस्तर विचारणार की आपण लग्नाची पाहणी तारीख कधी काढायची. यावर अर्जुन परत करू, आत्ता नको असा टोलवाटोलवीची उत्तरं देत राहणार. आणि एक दिवस अप्पी अर्जुनचं भांडण मिटतच असतंय की आर्या अर्जुनशी भांडण करताना दिसणार की तुला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे का? अर्जुन बोलणार की मी असं कुठे म्हणलंय की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे. मग तू कशाला एवढी मागं लागते? आपण करू की लग्न? मी कुठे पळून जातोय का? तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? यावर आर्या म्हणते की विश्वासाचा प्रश्न नाही आहे. अपर्णा आल्यापासून तुझं वागणं खूप बदललं आहे. आजकाल तू मला काहीसुद्धा सांगत नाहीस. तू तुझ्या विश्वात राहतो. अर्जुन, मी तुला सांगत नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे की मी अपर्णाशी अप्पीशी जवळीक साधतोय किंवा आमच्यातलं भांडण मिटणार आहे. तर तो तुझा खूप मोठा गैरसमज आहे. मी अप्पीला या जन्मात कधीच माफ करणार नाही. तू हे विसरू नकोस की तिने माझ्यासोबत काय केलंय. ती कितीही जवळ आली तरी मी तिला कधीच माफ करणार नाही. इकडे अप्पीला खूप पश्चाताप होतो की का मी तेव्हा सांगितलं नाही. या एका चुकीची शिक्षा आम्ही किती वर्ष भोगणार आहे अर्जुनला सुद्धा कळत नाही. आपल्याला एक मुलगा आहे. किती दिवस तेच धरून बसणार आहे. झालेल्या गोष्टी जिथल्या तिथे सोडायचा स्वभाव अर्जुनचा कधी बदलणार आहे काय माहीत. बापू अप्पीला समजवतात की अगं अप्प्या, तो त्याच्या आईचा जीवाचा विषय आहे गं. त्याच विषयात जर आपण मध्ये केलं तर त्याला राग आला असेल आणि त्याचा राग तुझ्यावर कमी आणि तुझ्यावर विश्वास असलेल्याचा राग आला. त्याला पूर्ण विश्वास होता तुझ्यावर की काही झालं तरी अप्पी माझ्यापासून काही लपवणार नाही आणि तोच विश्वास तू गमावलास. त्यामुळे तो तुझ्यासोबत असा वागतोय. पण अप्पी म्हणते की अहो बापू, पण मी काय केलंय? मी फक्त भांडण घरात न व्हावं, वाद होऊ नयेत म्हणून सांगितलं नव्हतं. पण इतके वर्षाची गोष्ट त्याला सांगून त्रास देण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं हे मला तेव्हा वाटलं. बापू बोलतात की हा झाले तुझी बाजू, पण तू अर्जुनची बाजू समजून घे ना. तू त्याला माफी मागायचा प्रयत्न कर. मग अप्पी अर्जुनच्या मागे माफ कर म्हणून लागणार. इकडे आर्या काहीही करून अर्जुन तिच्याशी लग्न करत नाहीये म्हणून ती त्याला धमकवण्याचा प्रयत्न करणार की अर्जुन, तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तू कोणाचा सुद्धा होणार नाहीस. तुला माझ्याशीच लग्न करावं लागेल. रुपालीसुद्धा त्या दोघांचं लग्न करण्यासाठी कुठल्याही थराला जायचा प्रयत्न करते. तिचा फक्त हेतू हाच असतो की अमोलला काहीही करून तिच्याजवळ आणण्याचा. ती अजून विसरलेली नाहीये की अमोल तिच्या हातातून अप्पीच्या हातात गेला हे अजून सत्य रुपालीला पचवता आलं नाही. त्यामुळे ती काहीही करून अमोलला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. रुपाली आणि मोना मिळून दोघीजणीही प्रयत्न करतायत अपर्णाला आणि अर्जुनला वेगवेगळं करण्याचा. पण त्यांच्यामध्ये दुवा एवढा मोठा आहे की त्या दोघीसुद्धा त्यांना वेगळं करू शकत नाहीत.
अमोल आपल्या बाबाचं भांडण मिटवण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि तो बाबांकडून वचनसुद्धा घेणार की बाबा इथून पुढे तुम्ही मला कधीही सोडून जाणार नाहीत. अर्जुनसुद्धा वचन देणार की बाळा जग इकडचं तिकडं झालं तरीसुद्धा हा बाबा तुझ्यासोबत कायम राहणार. हा शब्द आहे अर्जुन हंबीरराव कदमचा. आर्याला खूप वाईट वाटत असतं की अर्जुन आपल्याशी लग्न करायला तयार होत नाहीये. हे सत्य तिला पचवता न आल्यामुळे ती आत्महत्या करायचा प्रयत्न करते आणि त्याआधी ती अर्जुनला फोन करते की तू माझा झाला नाहीयेस तर मी कोणाचीच होणार नाही. तेव्हा अर्जुनला तिच्यावर डाऊट येतो आणि ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुन तिथे पोहोचतो आणि बोलतो की आर्या तुला वेड लागलंय का, तू हे काय करतेयस. तेव्हा आर्या बोलते की मला वेड लागलेलं नाही आहे, हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे. जर तू मला खोट्या आशा दाखवल्या नसतास तर मी ह्या कधीच स्वप्न बघितली नसती. अरे अर्जुन मी तर तुझ्यासोबत संसाराची स्वप्न बघितली होती, पण तू अपर्णाला बघितलास की वेडा झालास आणि तिच्या मागे गेलास. तू एकदाही माझा विचार केला नाहीस की माझं काय होईल. अर्जुन बोलतो की अगं चूक झाली माझी, माफ कर, पण आता मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, हे तू समजून घे की. आर्या बोलते की काय समजायचं आहे, मी तर तुझं सगळं स्वीकारलं, तुझं लग्न स्वीकारलं, अपर्णा परत आली हे स्वीकारलं, तुम्ही दोघं काम करता हे सुद्धा स्वीकारलं, एवढंच काय तर तुझ्या मुलाला सुद्धा आनंदाने स्वीकारलं, अजून काय स्वीकारायची अपेक्षा होती तुझी. अर्जुन बोलला की अगं असं नाही, मी तुला सगळंच स्वीकार म्हणजे आत्ताची परिस्थिती समजून घे ना. आर्या बोलणार की काय परिस्थिती समजायचं आहे, साखरपुडा झाल्यानंतर एवढा मोठा साखरपुडा केला, हॉलमध्ये केला, एवढी माणसं बोलवली, तू विचार केलायस का मी कुठल्या तोंडाने परत ह्या लोकांसमोर जाणार. तुला फक्त तुझा मुलगा, तुझी अपर्णा, तुझा संसार, तुझं घर सगळं दिसतंय, तू कधी माझा विचार केलास नाहीस. खरं म्हणायचं तर तू फक्त तुझ्या घरच्यांसाठी लग्नाला तयार झालास. तुला जर माझी काळजी असती तर तू कधीच अपर्णाकडे गेला नसतास. अर्जुन अगं हो आर्या. आणि अर्जुनला खूप भीती वाटते, त्यामुळे तो तिथे बोलतो की ठीक आहे करूया आपण लग्न. आणि अपर्णाला जेव्हा कळणार की अर्जुन लग्न करतोय तेव्हा अपर्णा पूर्णपणे तुटून जाणार आणि आर्याच्या ह्या टोकाच्या भूमिकेमुळे अर्जुन घरात सांगणार की मी आर्यासोबत लग्न करायला तयार आहे, लवकरात लवकर लग्नाची तारीख काढा. हे सगळे लोक रुपाली अर्जुन भाऊजी लग्न करतायत म्हणून खूप खुश असते. लगेच रुपाली आर्याच्या आईला फोन करून सांगते की भाऊजी लग्नासाठी तयार झालेले आहेत, इथून पुढचा लवकरचा मुहूर्त आपण काढून अर्जुनचं आणि आर्याचं लग्न लावून देऊ, नाहीतर ती अपर्णामध्ये काहीतरी अजून करेल की परत हे लग्न लांबेल. त्यावर आर्याची आईसुद्धा खूप खुश होऊन लग्नाची तयारी करायला सुरुवात करतात. तेव्हा अर्जुन नाईलाजाने आर्याच्या ह्या वेडपटपणा केलेल्या एवढ्या भूमिका टाकल्यामुळे लग्नाला तयार झालेला आहे. आणि ह्या दोघांचं लग्न समारंभ चालू असताना आप्पी खूप प्रयत्न करते की अर्जुनला परत मिळवण्याचा, पण अर्जुनच्या डोळ्यासमोरून आर्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल म्हणून तो लग्नाला होकार दिलेला असतो, हे आप्पीला माहीत नसतं. अर्जुन लवकर आर्याशी लग्न करायचं चालू असताना सगळ्या भाती होणार, पण लास्टच्या मुमेंटला अर्जुन बोलणार की सॉरी आर्या मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. आणि आप्पीला सुद्धा सगळं सत्य कळणार. आप्पीसुद्धा आर्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करणार. शेवटी आर्यासुद्धा समजणार की माझं अर्जुनसोबत लग्न होऊ शकत नाही. तिला तिची चूक रिअलाईज करून झाल्यानंतर ती आप्पीची आणि अर्जुनची माफी मागू शकते. आणि नंतर अर्जुनच्या कामाची प्रगती वाढत असल्यामुळे त्याची पोस्टसुद्धा वाढू शकते. सब इन्स्पेक्टरपासून तो इन्स्पेक्टर बनू शकतो. आणि लवकरच अर्जुन आणि आप्पीचा नव्याने संसार चालू झालेला पाहायला मिळेल. हे सगळं झाल्यानंतर ते दोघं आप्पी अर्जुनच्या मागे सरकारांना आणि आईंना माफ करण्यासाठी लागणार, पण अर्जुनचा राग अजूनही सरकारांवरचा गेलेला नसल्यामुळे तो सरकारांना माफ करायला नाही म्हणतो. पण काही आप्पीला माफ केल्यानंतर अर्जुन सरकारला सुद्धा माफ करतो आणि त्यांना परत एकदा घरात घेतो. सरकार आनंदाने खूप खुश असतात की आप्पी अर्जुन एकत्र आले. सरकारांचा अर्जुनवर खूप अभिमान वाटतो की लेका तुझी आई गेली माझ्या चुकीमुळे, पण तुझ्यावर केलेले संस्कार तुझ्या बाबांनी आणि तुला तुझ्या परिस्थितीची जाणीव आहे हे बघून मला फार बरं वाटलं.
सरकारसुद्धा अर्जुनची माफी मागणार की अर्जुन माफ कर लगा. मला त्यावेळेस वाटलं नव्हतं की म्हणजे माझ्या एका चुकीमुळे, माझ्या थोड्याशा पैसे वाचवण्यामुळे तुझी आई जाईल. मला जर माहीत असतं तर मी कधीच असं होऊ दिलं नसतं. तेव्हा अर्जुन बोलतो की आता सरकार काय बोलू नये, झालं ते झालं, द्या सोडून, आता आपण लागू आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात करू. एवढं सगळं झाल्यानंतर सरकारच्या मनात सुजाचा विषय येतो, सुजाचं काय चाललं असेल म्हणून. तेव्हा सरकार थोडं दिवसांनी नॉर्मल झाल्यानंतर बोलतात की यार अर्जुन, सरकार सुजाची काही माहिती आहे का तुला? सुजा, पिऊ 7 वर्ष ते पण लगा आम्हाला कसलेच दिसले नाहीत, कुठे आहेत, काय आहेत, काही माहीत नाही आहे. मग अर्जुन सुजाचा आणि पिऊचा तपास करणार आणि मग कदम कुटुंब एकत्र येणार. इकडे मोनासुद्धा तिला दीपालीची साथ दिल्यामुळे दीप्यासुद्धा मोनावर चिडलेला असतो. मोना बोलते की मी काहीही करेन, मी सुधारते, पण प्लीज तुम्ही मला सोडून जाऊ नका. आणि दीप्यासुद्धा मोनाला माफ करणार आणि तिकडे सुद्धा सगळं सुखानं त्यांचा संसार चालू होणार. इथेच आप्पी आमची कलेक्टर या मालिकेचे अजून ट्विस्ट अँड टर्न आपल्याला पाहायला भेटतील. कृपया करून तुम्हाला जर या चॅनलचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.